स्वागत. रोहन थलेकर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. परेश पाटील जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जतीन पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सत्यवान पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अंकुश बगले यांनी दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट केले. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. एस कुमार वाडीव संघाने प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केले गेले. दोन फलंदाज स्टार बॉयज जलसार संघाचे पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि सकाळच्या सत्रात मंत्रमुग्ध करणारं एक गणपती बाप्पाचं सॉन्ग ऐकूया स्वयं डीजेच्या माध्यमातून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया निलेश जिगरत यांच्याकडे. यंदा मूर्ती लहान असेल पण भक्ती मात्र महान असेल. यंदा मूर्ती लहान असेल पण भक्ती मात्र महान असेल. थाटामाटात उत्सव साजरा करता आला नाही याची जाणीव मात्र मनाला नक्की भासेल. त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला, त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला. चला चला करूया नमन गणरायाला, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला. थँक्यू. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करत असतो. या आपण खूप चांगल्या प्रकारचं सॉन्ग ऐकलं स्वयं डीजेच्या माध्यमातून. या आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. पहिला सामना जो आपण पाहतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, जो दुसऱ्या दिवसातील हा शीश राहिला होता सामना, वेळेच्या अभावी आपण घेऊ शकलो नव्हतो आणि दोन संघ वेळेवर हजर झालेत. अजून दोन संघ वेळेवर हजर झालेत. त्यांचं रॉकी ग्रुपच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं शतशः आभार. पहिला चेंडू फेकण्यासाठी कृष्णा राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना एक वाढीव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 तारखेला त्याचा बर्थडे होता आणि बर्थडे बॉय म्हणून सेलिब्रेट आपल्याला पाहायला मिळालं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. 9:53 पहिला चेंडू. यावेळेला आपण पाहू शकतायत खूपच फुलटॉस चेंडू होता जरूर, परंतु यावेळेला आपण पाहतो की कमरेच्या वरती नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा. थोडंसं सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये थोडासा हलकासा सराव तुम्ही करायला हवा होता, कारण थोडंसं तुमचं मात्र यावेळेला आपण पाहतो शरीर फ्री होतं. पहिल्या चेंडूच्या एकंदरीत समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो तो संदीप यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा. विनायक सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू यश त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट विंकोजी मात्र यांच्या अभिवादनासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. आरजी चौकार. गुड शॉट. Exclusive DJ Ramiz. चौकार येतोय आणि या चौकाराने मात्र वेलकम बाउंड्री. शुभम पाध्ये यांनी सुद्धा मात्र बेस्ट ऑफ लक संदीप भाऊ असं म्हटलेलं आहे. सत्यवान पाटील असतील, निकेश किनी असतील, हितेश किनी असतील, सुनील वजे असतील, या सर्वांना गुड मॉर्निंग असेल. पिंकेश ही ताकद आहे, ही नजाकत आहे या पिंकेश पाटीलची, ही ओळख आहे. स्टार बॉयज जलसार संघाचा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सरळ बॅटने खेळला गेलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता. वेगेचा मात्र यावेळेला आपण पाहतोय परिपूर्ण फायदा उचलला. सरळ बॅटने खेळला गेला आणि सरळ बॅटचा फायदा काय असतो हे पिंकेश पाटीलच्या बॅटवर.
12 रन्स 12 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अप्रतिम जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुपर अप्रतिम आपण पाहू शकतायत. कृष्णाला मात्र या वेळेला मार मिळतोय. 3 चेंडूवर 2 एक चौकार एक षटकार. या वेळेला बॅटचा फेस ओपन केला गेला. चेंडूला मात्र या वेळेला स्टीअर केला जातोय. 4 धावा गुड शॉट. थँक्यू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. सुपर बॅटिंग. पिंकेश पाटील इज ऑन फायर. मॅग्निफिसंट बॅटिंग. कृष्णा पुन्हा एकदा उजव्या हाताने अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने. या लेंथला कदाचित कृष्णा मात्र विसरला असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. जी स्टार्ट हवी होती ती पिंकेश पाटीलने स्टार बॉय जलसार संघासाठी केली गेले. प्रवीण भोईर एका साईडला 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच मात्र वळत आहेत. विरल नायर वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा. कृष्णाचा मात्र यावेळेला चेंडू आपण पाहतोय थोडंसं डाव्या एसटीच्या बाहेर असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा. दिनकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे येताना. तर अश्विन पाटील यांचं सुद्धा मात्र मुख्य मंचावर आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. चेंज ऑफ पेस. लॉक स्वीपचा फटका. काय जबरदस्त नजाकत भरा शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. टेरिफिक टायमिंग. 4 धावा गुड शॉट. एंड ऑफ द ओव्हर. 21 धावा. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. चला वेळ दौडू नका. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. 21 धावा तब्बल. कृष्णाच्या गोलंदाजीवर वाडीव एक्सप्रेसला मात्र वेस्टर्न रेल्वे एक्सप्रेसने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की जबरदस्त फलंदाजी केली. पिंकेश पाटील अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 21 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या चौकाराने देवानंद पाटील डीजे ऑपरेटर यांचं मात्र स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये राजेश पाटील शेठ माणूस या ठिकाणी मात्र आज टी शर्ट परिधान करून येताना डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. ज्या मुख्य मंचावर संतोषजी भोईर मामा या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. भूपेशजी पाटील रॉकी पाटील अर्थातच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. तदनंतर रोहिदाजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. टायगर स्पोर्ट्सचे आमच्या मुख्य मंचावर तुषारजी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख अजून रिदम मिळत नाहीये परंतु मैदान आता उपलब्ध झालंय आणि प्रॅक्टिस करतील. आणि रॉकी ग्रुप हा संघ सुद्धा मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा. 1 षटकाचा खेळ समाप्तीवर झालाय. शैलेश यावेळेला प्रवीण भोईर इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे. व्हाट अ शॉट. या स्ट्रोकला जिगर लागते आणि ते प्रवीण भोईरने मात्र यावेळेला करून दाखवलं गेलं. इनसाइड आउटचा फटका खेळणं कठीण असतं परंतु काय टायमिंग होतं. जबरदस्त अप्रतिम फटका. 6 धावा. आज दिवस उंगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. आक्रमकता काय असते.
या वेळेला जर आपण पाहिलं तर यस इज गॉन. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत सरळ बॅटने धावा येत असताना आडव्या पट्ट्याचा यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट का केला हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल डगआउट मध्ये. कारण प्रवीण भोईरच्या बॅट मधून मात्र ऑन ड्राईव्ह, लेग ग्लान्स, हुक, पूल हे स्ट्रोक आहेत, परंतु यावेळेला थोडासा बेजबाबदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा, 1 मॅन डाऊन. प्रत्येक षटकारासाठी मात्र स्टार बॉय जलसार संघासाठी महेंद्र मामा यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. पिंकेश पाटील एका साईडला. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. दिवेश. अप्रतिम आयोजन नियोजन प्रशांत चौधरी घोडबंदरवरून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत. तर कौशिक पाटील उपाशी मित्रमंडळ कडून हार्दिक शुभेच्छा सर्व खेळाडूंना, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सत्यवान पाटील आपलं सुद्धा खूप खूप. सागर किणे असतील, दीप्तेश तरे असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा. प्रथम फलंदाजी करताना स्टार बॉयज जलसार या संघाची स्थिती. उलटा चेंडू होता ऑफ साईडला, मात्र यावेळेला ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न असेल का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गोलंदाजाचं कौतुक करेन शैलेश. या गोलंदाजाचं षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं, चेंज कसं करायचं हे मात्र त्यांनी दर्शवून दिलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर सिंगलच्या सायाने स्टार बॉयज जलसार या संघाची 28 धावा, 1 गडी बाद. पिंकेश पाटील काय रिदम सहित फलंदाजी करतो. एक सेट फलंदाज. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात विनायक पाटीलच्या हातामध्ये यावेळेला पाहू शकतायत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. संदीप भोईर, विनायक भोईर हे मात्र एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. वेला डाऊन द लेग आशुतोष व्यवहारे या ठिकाणी मात्र वतायत, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजचा सलग 8वा दिवस या स्पर्धेचा. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि प्रमुख आकर्षण शंकर धोत्रे अर्थातच गोटे अंपायर आणि दशरथ पाटील फनी कॉमेंट्रेटर म्हणून ज्यांची ओळख या ठिकाणी पाहायला मिळतील. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट यावेळेला जरूर पिंकेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, परंतु प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळाला नाही जो स्ट्रोक यायला हवा. धावांची गती 1च्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्टार बॉयज जलसार या संघाची 30 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा मात्र यावेळेला शैलेशने थांबवल्या गेल्यात. एक षटकार आला पहिल्या चेंडूवर प्रवीण भोईरच्या बॅटमधून, परंतु तदनंतर क्लास गोलंदाजी. ऑन साइडला फुलटा चेंडू होता दिवेशच्या बॅटमधून. कृष्णा राऊत पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र या वेळेला आपण पाहतोय आराम के साथ 1 धाव अर्जित केली जाते. मात्र थोडंफार कुठेतरी यावेळेला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत दुसऱ्या धाव्यासाठी, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा, 31 रन ऑन दी बोर्ड लागल्या जातात. लॉस ऑफ 1 विकेट. तर एनसीसी नारंगी आणि गावदेवी धानिव या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. प्रशांत पाटील यावेळेला आपण पाहतोय मॅचचा आनंद जरूर घेत आहेत. अजून गावदेवी धानिव आणि एनसीसी नारंगी ही मॅच बाकी आहे. अक्षय पाटील जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये जे युट्यूबच्या द्वारे ते पाहत आहेत. 31 धावा, 1 गडी बाद, 2 षटक कंप्लीट झालेत. अफाट मेहनत घेणारे आमच्या आयोजक रॉकी ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. एक चांगल्या प्रकारची ही स्पर्धा, एक ब्रँडेड स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्णी एंटरप्राइजेस समोरच आपण पाहतोय एक बाईक आहे. कृपया करून त्या बाईकचा आरसा जो थोडासा खाली करा. AB11 स्टँडच्या अगदी बाजूला
धावांची गती 31 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. थोडीशी घाई करा जरा, वेळ दौडू नका, कारण 9:53 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला होता आणि 12 मिनिटे आतापर्यंत 2 षटकांमध्ये झालेत. आजच न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलं, शुक्रवारी मात्र एक नवीन नियम आला T20च्या फॉर्मॅटमध्ये की 20वं षटक जेव्हा चालू होईल त्यावेळेला पहिला चेंडू फेकला जाईल आणि 5 चेंडू जर व्यवस्थित वेळेवर फेकले नाहीत तर त्या ठिकाणी मात्र मानधनातून कपात करणार नाही कर्णधाराच्या. तर ऑन फील्ड मात्र तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे 5 असतात ना तिथे 4च फिल्डर लावले जातील. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, अप्रतिम, गुड डिलेव्हरी. दिवेशला मात्र यावेळेला आपण पाहतोय की चेंडू सोडून दिला आणि यष्टी उद्ध्वस्त केली गेली. फर्निचर डिस्ट्रॉइड, गॉन. महफिल तारों की दिलदार यारों की, महफिल तारों की दिलदार यारों की, रॉयल एंट्री पे आला ग्रुप, रॉयल एंट्री पे आला रॉकी ग्रुपच्या नावाला. आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला. आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला. ऑब्विसली जोरदार डिमांड आलेला आहे तो रॉकी ग्रुपच्या या चषकाला आणि त्यांची अफाट मेहनत ही मात्र वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. धावांची गती 31 धावा 2 गडी बाद. पहिलाच मात्र गडी बाद केला तो अंकुश, एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नितेश पाटील यावेळेला शेठ माणूस आपण पाहू शकताय. तर टॉस करतील, टॉस बॉक्स मध्ये यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय मिस्टर जयेश या फलंदाजाने. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि ग्लॅमर आलंय या खेळाला. आपण पाहू शकता पॉप्युलर खेळ अर्थातच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. आज ओपन संघाचे जे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत खुला गट मधून. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 32, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. आई एकविरा माऊली ग्रुप विळंगी आणि शुभम पाते स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 1 बाउन्स, चौकार. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच, वेळेची दिरंगाई न करताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 36 धावा 2.3 चेंडूचा खेळ झालाय आणि 36 धावा या फलकावर. प्रीतम तामोरे आमच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम प्रीतमजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगला मांगेला समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचा समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि सागर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 36 धावा 2.3 चेंडूचा खेळ झालाय आणि 36 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं तारीफ होते ती पाटील नेटवर्कची सुद्धा, नितेश पाटील यांची, की घरी बसल्या खूप चांगलं स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला जर आपण पाहू शकतायत खूपच विरल नायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूपच बाहेर होता हा चेंडू आणि वाईटचा इशारा करत असताना सकाळच्या सत्रात थोडीशी कसरत करावी लागते आणि थोडंसं शरीर सुद्धा फ्री होतं. ते दोन्ही पंचांचं आशुतोष व्यवहारे आणि विरल नायर महाराष्ट्र भ्रमण करत असतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला मात्र ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय जबरदस्त आणि सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, 6 धावा.
थँक्यू डीजे, थँक्यू. 43 धावा, 2 गडी बाद. नितेश बुंदे काय जबरदस्त कलाकार आहे. नितेश बुदे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा, 2 गडी बाद. पिंकेश पाटील काय जबरदस्त आक्रमकता दाखवले. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, सौंदर्यपूर्ण फटका, क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जाईल. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा, 47. थँक्यू. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 47 धावा. स्टार बॉय जलसर या संघाची. पिंकेशचा जर विचार केला तर 11 चेंडूमध्ये 35 धावा. घणाघाती, झुंजार, झंझावती खेळी, जिगरबाज खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त, इझिली डन. अँड लुक ऍट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क, एंड ऑफ द ओव्हर. 3 षटक. धावसंख्या तब्बल फलकावर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. क्या बात आहे पिंकेश पाटील, सुपर. विंकोजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. पिंकेश 41 धावांची झुंजार झंझावती खेळी करत असताना जर अर्धशतक साजरं करतोय खेळपट्टीवर, तर महेंद्र मामा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर विंकोजी म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. पिंकेश पाटील ज्यांनी षटकार जबरदस्त, हा षटकार जर पिंकेश पाटीलला आवडला तर तो स्टेटसवर आजच्या दिवसामध्ये ठेवेल, यात काही शंका नाहीये. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा स्ट्रोक खेळला गेला. काही जबरदस्त बॅट अँड पॅड, अप्रतिम यावेळेला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केला. डीप मिड विकेटला भेदून चेंडू मात्र 6 धावांनी करता. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 53 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पिंकेश पाटील अर्धशतक झळकावतायत, तर महेंद्र मामा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. मनीष गोलंदाजी मार्कवर. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहार यांच्याकडून येत असताना पाहायला मिळतोय. 54 धावा, 2 गडी बाद. पिंकेशच्या बॅटमधून अफलातून फलंदाजी होत असताना 12 चेंडूमध्ये 41 धावा. हे सामन्याचं समीकरण एकंदरीत ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या बॅटमधून धावा आल्या. अफलातून फलंदाजी करत असताना प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत या मॉर्निंग सेशन मध्ये पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता. नोचा इशारा पंचांनी डेफिनेटली नो असावाच. आणि यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 1+1 कमरेच्या वरती असल्या कारणानं मात्र यावेळेला बिमरच्या स्वरूपात नोचा इशारा. 1+1 2 धावा येत आहेत. आणि या दुहेरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल या ठिकाणी आशुतोष व्यवहार यांच्या माध्यमातून दिला जातोय. 56 धावा. स्टार बॉय जलसार या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 56 रन. फ्रीडच्या चेंडूवर ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र हा ना करता करता यावेळेला आपण पाहू शकतायत 2च धावा मिळतील. आणि दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर 58 धावा, 2 गडी बाद. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 58 धावा. मिस्टर मितेश दरबार या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम खेळाडू मात्र सरळ या मैदानाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मितेश दरबार एक मॅग्निफिसंट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताचा गोलंदाज, अप्रतिम चांगली हाईट आणि पेस, बाउन्स खूप चांगल्या प्रकारचं मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जयेश बाद होतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 58, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर यावेळेला निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. आता मात्र चेंडू जर आपण पाहिले तर अजून सुद्धा 3 चेंडू आहेत. आणि पिंकेशच्या बॅटमधून 42 धावा आल्यात. 8 धावा अर्धशतकापासून दूर आपल्याला पाहायला मिळतोय.
अप्रतिम खोलवर मनीषचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेट येतोय आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. ही त्याची थिंकिंग पॉझिटिव्ह सहित मात्र यावेळेला आपण पाहू शकतात गोलंदाजी केली जाते. अप्रतिम सुपर यावेळेला आपण पाहू शकतात जबरदस्त बीट होत असताना यावेळेला 16 चेंडू 42 धावांची आतापर्यंत खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि 58 धावांवर स्टार बॉयज जलसार हा संघ जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र नोचा इशारा, मात्र 2 नोचे इशारे आणि शेवटच्या चेंडूवर गोलंदाज बदली यावेळेला आणावंच लागेल कारण एकच बिमर तुम्हाला मात्र एका षटकामध्ये फेकता येईल. मनीषने तोंडावर यावेळेला हात दिले की मात्र हे काय घडलं गेलं, ओ माय गॉड. आणि यावेळेला धावांची गती जर आपण पाहिली तर 59 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टार बॉय जलसार संघ विन होतोय तर विपुल पाटील आगरवाडी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. एकूण 60 धावा फलकावर 59 रन्स. यावेळेला अप्रतिम सुपर टायमिंग सहित चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. अप्रतिम फटका चौकार या फ्री हिटच्या चेंडूवर आणि या चौकाराने मात्र पिंकेश जाऊन पोहोचतोय 46च्या घरामध्ये. नॉट आउट सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात आणि धावांची गती स्कोर यावेळेला जर आपण पाहिला तर पूर्ण टोटली आपण सांघिक पाहिलं तर जवळजवळ जाऊन पोहोचते 63 धावा 63 रन्स. 63 धावा 64 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 18 चेंडूमध्ये 46 धावा. जबरदस्त पिंकेशने 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 10 धावा देऊन 1 गडी बाद केला. शैलेश सफल ठरला गोलंदाज, मनीष सफल ठरला कारण 9 धावा फक्त खर्च केल्या. कृष्णा खूप महाग ठरला गेला आणि तदनंतर अंकुश 22 धावा 1 गडी बाद. राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या मुख्य मंचावर. एका साईडला आपण पाहू शकता रियांश गावड या ठिकाणी उपस्थित होत असताना त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. आज दिग्गज कलाकार टेनिस क्रिकेट मधले आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर बिग फाईट, बिग मॅच NCC नारंगी वर्सेस आपण पाहणार आहोत गावदेवी धानिव. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव प्रेयसी गेलं अरबी समुंदर पार. आमच्या प्रेयसी गेलं अरबी समुंदर पार.
थँक्यू डीजे, थँक्यू. खूप सुंदर सॉन्ग आखाती देशांपर्यंत, ज्यांनी मात्र 14 ते 15 अशा खेळाडूंनी मात्र पालघर जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. या खेळाडूंचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय एक सुंदर सॉन्ग बनवलं गेलं. प्रशांत नडगे सर प्रस्तुत आपल्याला पाहायला मिळाले. भगवान कुरकोटे आणि दशरथ दांगटा हे मात्र खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतात गायक म्हणून, आणि आमचं भाग्य लाभलं की या गाण्यामध्ये डायलॉग मारण्याची संधी मिळाली प्रशांत नडगे सरांमुळे. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 24 बॉल्स यावेळेला आपण पाहू शकताय. 24 चेंडू आहेत. नाण्याची एक बाजू पडताळली, कारण याच मैदानाचा इतिहास जर आपण काही 7 दिवसांमध्ये चाळला तर 4 षटकांमध्ये 80 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. याच मैदानात फक्त 6 धावा हे मात्र लोएस्ट स्कोर सुद्धा झालेला आहे. हे सुद्धा आपण कालच्या दिवसात अनुभवलंय. याच मैदानात 5 षटकांमध्ये 124 धावा सुद्धा पाहिलेत आणि त्याच संघाने 4 षटकांमध्ये फक्त 15 धावा सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत, कारण ही खेळपट्टी रंगरूप धारण करते. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. एक पोषकदायक अशी खेळपट्टी बनवली गेली. अप्रतिम आपण पाहू शकतात. जबरदस्त 2 खेळपट्ट्या आपल्याला पाहायला मिळाल्या. जर एक खेळपट्टीचा नासधूस झाला तर दुसरी खेळपट्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. हे मात्र खूप चांगली रणनीती, गेम प्लॅनिंग, आणि मला नाही वाटत की अशा प्रकारच्या टेनिस क्रिकेटमध्ये 2-2 खेळपट्ट्या मात्र आजूबाजूला लगेच बनवल्या जातात. परंतु हे रॉकी ग्रुपच करू शकते हे मात्र दाखवून दिलं गेलं. खरोखरच रॉकी ग्रुपला पुन्हा एकदा मानाचा सलाम असेल या सर्व सदस्यांना. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. पाटील नेटवर्क इज एव्हरीवन एव्हरीवेअर ब्रो. मात्र या ठिकाणी आपण पाहतो कॉम्प्लिमेंट देत असताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये ऑल इज वेल. या आपण मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 स्टार बॉय जलसार संघातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, परंतु क्रिकेटच्या मैदानात एक टायटल आपल्याला पाहायला मिळतं, जो जीता वही सिकंदर. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे आणि या वेळेला आपण पाहू शकतायत हा झेल नाही आहे, हा षटकार आहे. या षटकाराने मात्र आमचे जवळचे मित्र महेश राऊत गोरू यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं. वेलकम गोरू. 6 धावा. गुड शॉट. डीजे सतीश थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा पहिल्या चेंडूवर. मनीषच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर हा झेल होऊ शकेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी मनीषच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन. झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मार. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. मनीष थोडीफार कुठेतरी घाई केली, अन्यथा मनीष मैदानाच्या आतमध्ये असता तर धावांचा वेग वाढू शकला असता, परंतु क्रिकेटच्या मैदानात जर तरला थारा नाहीये. प्रत्यक्षात ज्या घडामोडी घडतात त्या गोष्टींना मात्र खूप दुजोरा दिला जातो, हे आपण सातत्याने पाहिलंय.
किरण भोईर एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला किरण भोईरच्या द्वारे आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा 1 गडी बाद. विनायकच्या बॅटमधून एक कणखर फटका आहे का तर नाही आणि यावेळेला आपण पाहू शकताय फलंदाज यावेळेला विनायकच्या खेळीला पूर्ण विराम. 2 फलंदाज यावेळेला आपण पाहू शकताय बॅक टू बॅक. किरण भोईर इज ऑन अ हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं किरणच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 लगातार यावेळेला सफलता प्राप्त करत असताना आपण पाहू शकतायत ही ताकद आहे किरण भोईरची. 2 बंधू आहेत. महेंद्र भोईर एका साईडला आपण पाहतोय शॉट मिड ऑन ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शॉट मिड ऑफला आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 64 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकतायत. अमर भोईर यांच्याकडून मात्र हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपये होते, परंतु यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. संदीप आणि हेमंत. आज संदीपला मात्र संकट मोचक बनावं लागेल. MS धोनीची आठवण करून द्यावी लागेल, कारण जेव्हा जेव्हा संकटात संघ सापडला भारतीय संघ तेव्हा संकट मोचक म्हणून भारतीय संघाचा कॅप्टन कुलने डोकं शांत ठेवून मात्र विजयी साजरा केला. हे आपण सातत्याने पाहिलं. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. या धावा जर तुम्हाला अचीव्ह करायच्या असतील तर डोकं शांत ठेवून मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. धावांची गती फलकावर 7 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं. 4 चेंडूचा खेळ झालाय. अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतोय स्टार बॉय जलसार आणि एस कुमार वाडीव. पंचांकडे दात. पंच मात्र यावेळेला सांगतायत की ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतात की कारण काहीच दिसत नव्हतं जेव्हा गोलंदाजी करत होते त्यावेळेला मात्र किरण भोईर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि धावांची गती स्थिरावली गेली. आउटसाइड दिले एक स्टंप. पंच वळतात. वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 64 धावांचा पाठलाग करताना जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मिळाली नाही एस कुमार वाडीव संघाला. ज्या पद्धतीने पिंकेश पाटीलने काही जबरदस्त आज फटकेबाजी केली. बहारदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिलं षटक 8 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट संदीप भोईर. काय जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या बोटांतील जादू यावेळेला दर्शवत असताना किरण भोईर सारखा गोलंदाज. मी म्हटलं होतं की एक किरण भोईर म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक फलंदाजांची भंबेरी उडवले या गोलंदाजाने आणि तेच करत असताना पहिला फलंदाज मनीषला बाद केलं. दुसरा फलंदाज विनायक या फलंदाजाला बाद केलं आणि तिसरा फलंदाज कॅप्टन यावेळेला कर्णधार स्वतः संदीप मात्र हताश निराश हतबल मनाने बॅक टू द डगआउट. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. मॅच जिंकून
दाखव सुमित ढोंगरे मला र. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा, नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा 3 गडी बाद. पुढचा चेंडू महेंद्र, यावेळेला मात्र ऑन साइडला काय फटका खेळलाय, जबरदस्त. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलाय. विक्रांत ठाकूर चिनू यांच्या स्वागतासाठी मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. थँक्यू डीजे. 14 धावा 3 गडी बाद. हेमंतच्या बॅट मधून जबरदस्त कणखर फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू शकता आक्रमण हल्ला केला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने जबरदस्त अप्रतिम, जणू काही आपण रिप्ले पाहिलाय अशा पद्धतीने आपण पाहू शकताय. रिस्ट ऑफ द फ्लिक जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6. बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावांची गती 20 धावा. मात्र यावेळेला हेमंत दर्शवतोय, जरी 3 फलंदाज आमचे बाद झाले तरी सुद्धा मी सक्षम आहे, माझ्याकडे ते कॅलिबर आहे. येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो हे दर्शवून देत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा 3 गडी बाद. महेंद्र भोईर यांचे बंधू मात्र किरण भोईर यावेळेला आपण पाहू शकतात खेळपट्टीच्या अगदी कडेला आपण पाहू शकतायत. आणि पंच समजावत असताना की कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डळमळीत न होताना त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला राहायचं आहे. धावांची गती फलकावर 20 3 गडी बाद. हेमंतची बॅट लहरले, कोणत्याही प्रकारचं दबाव न घेताना काय सुपर 2 शॉट आपल्याला पाहायला मिळाले डीप मिडविकेटच्या डोक्यावरून. यावेळेला मात्र लेग ग्लान्स आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेला. आउटफील्ड थोडीशी फास्ट. जयेशला मात्र चेंडू रोखणं. यावेळेला यस, गुड फिल्डिंग अप्रतिम. जीवाची आकांक्षा केली गेली होती आणि तत्पूर्वी 2 धावा. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु चांगले एफर्ट यावेळेला पाहायला मिळाले जयेशच्या माध्यमातून. गुड फिल्डिंग. धावसंख्या फलकावर 23 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. 15 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला आपण पाहू शकता जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. शेठ माणूस चतुर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 धावा 3 गडी बाद. 15 चेंडू 41 धावा. महेंद्र भोईर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. कृष्णाचा हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. तत्पूर्वी 1 धाव येईल कृष्णाच्या बॅट मधून आणि संघ एस कुमार वाढीव हा संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता आहे, दोन्ही संघ शक्तिशाली आहेत, परंतु कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. म्हणून कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही हे क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलेलं आहे. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, परंतु पंचांनी सांगितलं की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच झाला होता आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकताय नॉट आउट त्या ठिकाणी दिलं गेलंय. आता चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 40 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे, सरासरी चांगली आहे, परंतु विकेट जास्तीत जास्त या ठिकाणी गेलेत ते म्हणजे 3 आपण पाहतो. हे 3 गडी बाद झालेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. परंतु एका साईडला हेमंत हिमतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करावा लागतो, संघर्षाशिवाय जीवन नाहीये, कारण संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो हे आपण सातत्याने पाहिलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, अन्यथा कदाचित थोडंसं यावेळेला जरूर आपण पाहू शकला असता की परिपूर्ण मात्र पिचिंग चांगल्या प्रकारची झाली होती. मिडल स्टंपला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. 1 धाव येते हेमंतच्या बॅट मधून. 25 धावा 3 गडी बाद. 6 चेंडूमध्ये 17 धावा आतापर्यंत जमविताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आहेत 12. चला वेळ दौडू नका प्लीज.
चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 39 धावांचं लक्ष असेल. थँक्यू निनाद पाटील मॅन फ्रॉम उमरोळी. आज दोन कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, निशांत गावड आणि राहुल कुंभार. पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर स्वतः आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, मिस्टर नितेश पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर आता 12 चेंडू 39 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असेल. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. 12 चेंडू 39 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये एस कुमार वाडीव वर्सेस स्टार बॉय जलसार. चला घाई करा, 10:35 मिनिटे झालेत. 9:53 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. धनेश चौधरी मॅन फ्रॉम कशित कोपर एक चांगले खेळाडू IPL ची वाट पाहत आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. थँक्यू धनु. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बंधूंनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 कणखर फटके आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलं मिस्टर महेंद्र भोईरने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 लॉस ऑफ 3 विकेट. 12 चेंडू 39 धावा. यावेळेला हेमंतच्या बॅट मधून जबरदस्त चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. अप्रतिम, थांबत नाहीये हेमंत. हेमंत यावेळेला इरादे पक्के स्पष्ट करतोय, सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीये. 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा. सुपर बॅटिंग. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. यावेळेला मात्र चेंडू थोडासा लेग ब्रेक होत असताना परेश याच्या हातखंडामधून बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपवरून जास्तीत जास्त चेंडू पिच झाला होता आणि तिथून बाहेर निघत असताना दिवेशच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. धावांची गती जर आपण आता पाहिली तर 10 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण. हेमंतची बॅट लहरले, जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड आणि यानंतर बिग फाईट, बिग मॅच. NCC नारंगी वर्सेस गावदेवी धानी. अप्रतिम खोलवर चेंडू होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. एका हाताने मात्र पॉवर जनरेट केली गेली होती. कृष्णा पुढे सरसावला गेला होता परंतु एकच धाव आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 32 धावा. 9 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 9 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करायला हवा होता परंतु कृष्णाने मात्र यावेळेला ती संधी मात्र दौडून आली होती. ती संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव 22च्या स्वरूपात येते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा, 8 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. या 2 चेंडूवर खूप महत्वपूर्ण निर्णय असेल. अतिशय देखणं असं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेंबी खोडाव्याचं हे मैदान आणि या मैदानासाठी लागलेलं अफाट प्रचंड मेहनत, काही जबरदस्त ही मैदानाची उभारणी केली गेले. प्रत्येक जण या मैदानाची स्तुती करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि करायलाच हवी. कारण ही प्रचंड मेहनत, जेवढा वेळ त्यांनी परिवाराला दिला नाही ना 2 महिने, तेवढा वेळ मात्र मैदानाला दिला. अप्रतिम. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. काही गोलंदाजी यावेळेला परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. 7 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो क्वचित अशा प्रकारचे गोलंदाज असतात, लेग ब्रेक गोलंदाज ग्रामीण भागामध्ये, आणि तिथे कुठेतरी मात्र चाचपडताना खेळाडू पाहायला मिळतात. काल सुद्धा आपण पाहिलं दीपेशने काय जबरदस्त अप्रतिम खेळी केली होती मालजीपाडा संघाच्या, परंतु संदीप खरवत जिथे आला तिथेच मात्र यावेळेला 3 ते 4 चेंडू डॉट गेले आणि नंतर विकेट फेकण्यासाठी मजबूर झाला. चला, नो मीटिंग नो टाइम. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सूर्याची प्रखर किरण आता मात्र खेळपट्टीवर येत असताना आणि सूर्य नारायण देवाचं असंच मात्र दर्शन घडो हीच प्रत्येकाकडून इच्छा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर आता 6 चेंडू 31 धावा.
अप्रतिम आयोजन, डोळ्याचं पारणं फिटेल, नेत्रदीपक असं आयोजन नियोजन आपण ट्रॉफी पाहू शकता आमच्या डाव्या साईडला. या ट्रॉफीसाठी चाललेली ही धडपड, ही पडझड, कारण 3 फलंदाज फ्लॉप झाले. मनीषने सुरुवात चांगली केली होती परंतु जास्तीत जास्त वेळ राहू शकला नाही. विनायकचा स्ट्रोक चांगला होता परंतु व्यवस्थित टायमिंग साधता आलं नाही. आणि तदनंतर संदीप यावेळेला मात्र डिफेन्स करू की मोठा फटका खेळू त्या नादामध्ये LBW झाला. हे 3 धुरंधर खेळाडू बाद झाल्यानंतर सुद्धा हितेशने मात्र जमेची बाजू सांभाळली, स्वतःला संघाला डावाला सावरलं आणि आतापर्यंत एकाकी झुंज देत असताना 6 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेला पहिलं न्यायालय, हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. पंच मात्र वतात वाईटचा इशारा करतात. प्रवीण भोईर एका साईडला आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर. डावखुरे आताचा एक अष्टपैलू खेळाडू, 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा या स्पर्धेच्या माध्यमातून जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात जीवदानी स्पोर्ट्स सफाळे संजय पाटील यांच्या माध्यमातून 2 दिवस, रेशमी फॅशन सफाळे यांच्या माध्यमातून 2 दिवस टी शर्ट मॅन ऑफ द मॅच आपण पाहिल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू दिवेशच्या हातामध्ये निघून जातोय आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. NCC नारंगी वर्सेस गावदेवी धानिव. NCC नारंगी संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून मयूर मांगायला नाही सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ते गावदेवी धानिव संघाला. बॅटचं एज, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. गली रिझन मध्ये किरण भोईर मात्र आपण पाहू शकतात. नक्कीच आज टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार अर्थातच ओमी यावेळेला आपण पाहू शकतात. ओमकार देसाई या ठिकाणी उपस्थित होत असताना किशन देवेंद्र आपण पाहू शकतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. अजून चांगले खेळाडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये आणि आज त्यांचा जलवा हा सातत्याने पाहायला मिळेल. चला घाई करा, वेळ दौडू नका, जवळजवळ 1 तास होण्याच्या मार्गावर आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फक्त आता औपचारिकता बाकी राहिली गेले, धावसंख्या स्थिरावली गेले. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना स्टार बॉय जलसार संघाने काही जबरदस्त पिंकेश पाटीलने आज इरादे पक्के स्पष्ट केले होते. डू अँड डाय, करो या मरो अशी स्थिती मात्र पाहायला मिळाली आणि त्याच्याच कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर 63 धावांपर्यंत मजल मारली. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय. पंच लेग बायचा इशारा करतायत आशुतोष व्यवहारे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 37. 2 चेंडू 27 धावा. प्रकाश पाटील वॉटर सप्लायर्स जलसार यांच्याकडून मात्र स्टार बॉय जलसार संघासाठी वैयक्तिक पारितोषिक 500 रुपये, या ठिकाणी सांघिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट साइडला मिस्टर सचिन कदम या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रकाश भोईर वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर, एक चांगलं व्यक्तिमत्व. प्रकाश भोईर हे कलागुणांना सुद्धा वाव देत असतात आणि त्यांचा आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय आणि ऋणी राहतोय. तर स्टार बॉय जलसर संघासाठी 500 रुपये आणि या वेळेला मात्र अंतिम 8 चे दरवाजे ज्यांनी ठोठावले गेलेत आणि खूप चांगल्या प्रकारचं या वेळेला प्रदर्शन पाहायला मिळालं स्टार बॉय जलसर संघ. चला आपण विनायक संदीपजी